हॅलो मित्रांनो, तुम्ही सगळे कशा आहात? आशा करतो सगळं छान चाललं असेल. आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फिरायला खूप आवडतं आणि ज्याने या वेळेस ट्रॅव्हलसाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. महाराष्ट्र हे फक्त एक मोठं आणि श्रीमंत राज्य नाही, तर इथे इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि साहसाची जोड आहे. चला तर मग आज आपण महाराष्ट्रातील 7 भारी ठिकाण पाहणार आहोत, जिथे आयुष्यात एकदा तर नक्की गेलं पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची आवड जागा कोणती आहे. 7व्या क्रमांकावर आहे पंचगणी, जे सातारा जिल्ह्यामध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. 5 डोंगरामध्ये वसलेले हे गाव शांतता आणि थंड हवा आणि अप्रतिम नजरेसाठी ओळखलं जातं. इथलं टेबल लँड हे भारतातील दुसरं सर्वात मोठं पठार आहे. तिथून चारही बाजूंनी दिसणाऱ्या घाटांचा जबरदस्त आणि रंगीबेरंगी नजारा दिसतो. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट आणि टिव्हिल्स किचन सारख्या ठिकाणी फिरायला लोकांना विशेष आवडतं. जर तुम्ही वीकेंड ट्रिप किंवा हनीमून प्लॅन करत असाल तर पंचगणीला नक्कीच भेट द्या, विशेष पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. 6व्या नंबरवर आहे अलिबाग, जे मुंबईपासून केवळ 3-4 तासांच्या अंतरावर आहे. जे ठिकाण जबरदस्त कोस्टल टाउन किनाऱ्यावरील शहर आहे. इथे अलिबाग बीच, काशीद बीच आणि नागाव बीच आहेत, जे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. इथे तुम्ही जलक्रीडेचा वॉटर स्पोर्ट्स आनंद घेऊ शकता, जसं की जेट स्कीइंग, बनाना राईड अँड पॅरासेलिंग. एवढंच नाही तर समुद्राच्या मध्यभागी असलेला कोलंबा किल्ला भरती नसताना लो टाईड पायी चालूनही पाहता येतो. जर तुम्ही आरामशीर वीकेंड किंवा बीच वीकेंड प्लॅन करत असाल तर अलिबाग एकदम उत्तम ठिकाण आहे. 5व्या क्रमांकावर आहे लवासा. लवासा एक प्लॅनेट हिल सिटी असून पूर्णपणे युरोपियन स्टाईलमध्ये तयार केलेलं एक स्टायलिश ठिकाण आहे. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेले हे जग खूप शांत आणि सुंदर आहे. इथला लेक फ्रंट, प्रोमेनाड, रंगीबेरंगी इमारती आणि स्वच्छ रस्ते या ठिकाणाला खास बनवतात. तुम्ही इथे बोटिंग, सायकलिंग, जेट स्कीइंगचा आनंद घेऊ शकता. लेक साईड कॅफेमध्ये बसून कॉफी पीत रिलॅक्स होऊ शकता. कपल्स आणि कुटुंबांसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे, विशेष जेव्हा तुम्हाला धावपळीपासून दूर ताजंतवानं व्हायचं असेल तेव्हा. 4थ्या क्रमांकावर येतात ती नावं जी तुम्हाला सिनेमामध्ये बरेचदा ऐकल्या असतील. लोणावळा आणि खंडाला ही दोन्ही हिल स्टेशन पुण्यामध्ये आणि मुंबईच्या मध्ये आहेत. पावसाळ्याच्या काळात ही ठिकाणं स्वर्गापेक्षा कमी वाटत नाहीत. हिरव्या डोंगर, धबधबे, दरे आणि ढगांचा मधून वाहणारी थंड हवा तुम्हाला पूर्णपणे ताजीतवणी करेल. इथे भोशी धरण, टायगर पॉईंट आणि राजमाची किल्ला यांसारख्या ठिकाण खूप लोकप्रिय आहेत. इथे ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती आणि नाईट कॅम्पिंगचा खूप छान अनुभव घेता येतो. पावसाळ्यात जेव्हा ढग खाली येतात आणि पावसाचा थेंब अंगावर पडतात तेव्हा स्वर्गात पोचल्यासारखं वाटतं. 3ऱ्या क्रमांकावर आहे शिर्डी, जिथे साईबाबांची कर्मभूमी आहे. दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. शिर्डीतील साईबाबा मंदिर, साई तीर्थ आणि द्वारकामाई सारख्या ठिकाणामुळे शिर्डी धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास आहे. येथील वातावरण खूप शांत आणि आध्यात्मिक आहे. जर तुम्हाला मनाची शांती हवी असेल आणि केवळ पर्यटन नको तर एक आत्मिक अनुभव देणारा प्रवास हवा असेल तर शिर्डीला नक्कीच भेट द्या. 2ऱ्या क्रमांकावर आहे अजंठा आणि एलोरा गुफा, ज्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या जागा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असून भारताच्या ऐतिहासिक कला व संस्कृतीचा अभिमान आहेत. अजंठा येथील गुफा बुद्ध धर्माशी संबंधित कथा आणि चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत, तर एलोरा येथील गुफा हिंदू, बुद्ध आणि जैन धर्माचा संगम दाखवतात. येथील कैलास मंदिर हे संपूर्णपणे एकाच मोठ्या दगडातून कोरलेलं आहे, ज्याची वास्तुकला आर्किटेक्चर अप्रतिम मानली जाते. जर तुम्हाला इतिहास, कला आणि वास्तुकलेमध्ये रुची असेल तर इथे येऊन तुमचं मन प्रसन्न होईल. आता आली मुंबईची गोष्ट, ज्याला लोक प्रेमाने स्वप्नाची नगरी म्हणतात. हे शहर कधी झोपत नाही. इथे प्रत्येक रस्त्यावर तुमच्यासाठी काहीतरी नवं असतं. गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, हाजी अली दर्गा, गिरगाव चौपाटी आणि बांद्रावरली सीलिंग यासारख्या असंख्य ठिकाणी मुंबईची ओळख मानली जातात. मुंबई स्ट्रीट फूडची मजा घेऊ शकता, जसे की वडापाव, पावभाजी आणि भेलपुरी. इथे बॉलिवूडचा ग्लॅमर आहे. लोकल ट्रेनसाठी प्रचंड गर्दी आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावर जगण्याचा खराखुरा रंग दिसतो. जर तुम्ही कधी महाराष्ट्रात आलात तर मुंबईला भेट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 7 अत्यंत सुंदर आणि सर्वोत्तम पर्यटन स्थळाची यादी. प्रत्येक ठिकाणी आपली एक खास ओळख आहे. कुठे शांतता आहे, कुठे साहस आहे, कुठे इतिहास आहे, तर कुठे निसर्गाचे अप्रतिम रूप आहे. तुम्हाला यातील कोणते ठिकाण सर्वोत्तम जास्त आवडले ते खाली कमेंट करून नक्की सांगा.